बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणी आता एक मोठी अपडेट येते। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी आता ठोठावण्यात आली। विष्णू चाटेला संतोष देशमुख खंडणी प्रकरणात 2 दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली। त्यामुळे चाटेची आता सीआयडी कोठडीत रवानगी केली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी आता सुनावण्यात आली। विष्णू चाटे हा संतोष देशमुख खंडणी प्रकरणात 2 दिवसाची त्याला सीआयडी कोठडी देण्यात आली। त्यामुळे चाटेची आता सीआयडी कोठडीत रवानगी होणार आहे। या कोठडीमध्ये कशा पद्धतीने चौकशी होईल आणि त्यातून नेमकं काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। संतोष देशमुख खंडणी प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी आता सुनावण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे बीडचे प्रतिनिधी विष्णू मुरगे यांच्याकडून। विष्णू, काय अपडेट्स मिळतात? खरं तर कोर्टामध्ये आज युक्तिवाद झाला। दोन्ही सरकारी वकील असतील किंवा विष्णू चाटे यांचे वकील देखील हजर होते। दोघांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। यामध्ये 24 दिवस जे आहे ते मोबाईल हस्तगत झाला नाही असा पद्धतीचा सवाल उपस्थित केला आणि त्यामुळं कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत याची देखील दोन्ही बाजू मांडण्यात आली आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती विष्णू चाटेला सुनावण्यात आलेली आहे। खरं तर मोबाईल हस्तगत झाला नाही असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारी वकिलांनी ही जी आहे ती कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता मकोका देखील लागला आहे आणि मकोका अंतर्गत देखील चौकशी करायची असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। धन्यवाद विष्णू या सविस्तर माहितीसाठी। तर विष्णू चाटेला आता 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली। यामध्ये आता चौकशीतून काय समोर येतं हे पाहावं लागेल।